ही संस्कृतीमध्ये नक्की काय? संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाची जीवन जगण्याची पद्धती. ही प्रकृती आणि संस्कृती जी आहे, ताजमहल ही मुघल सभ्यतेचे एक प्रतीक म्हणता येईल. की ही जी संस्कृती आहे, ती एका विशिष्ट एरियाशी संबंधित असते का? किती मोठा एरिया बाबा संस्कृती असू शकते, असं काही आहे का? तर मराठी लोकांची वेगळी संस्कृती आहे. ईशान्य भारतातील लोकांची वेगळी संस्कृती आहे. दाक्षिणात्य संस्कृती वेगळी आहे. बरोबर आहे. तसं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला संस्कृतीकडे बघतो. 70s 80s मध्ये बेल बॉटम पॅन्ट्स फेमस होत्या. बरोबर आहे. 2000च्या काळात हॅरी पॉटरची पुस्तकं फार फेमस होती. बरोबर आहे. आजचा जर बघितलं तर आता रील्स फार लोकप्रिय आहे. बरोबर आहे. तर याला म्हणतात पॉप कल्चर, ओके. म्हणजेच लोकप्रिय संस्कृती किंवा पॉप्युलर कल्चर. बरोबर आहे. इमोजीज हे सुद्धा एक प्रकारचं प्रतीकच आहे बरोबर आहे. आजच्या संस्कृतीचं. भारताची संस्कृती हा एक घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि भारताच्या संस्कृतीबद्दल परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न येत असतात. हा एक असं घटक आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला जर ऐकून माहिती असलं तरी सुद्धा तपशील माहिती नसतात. त्याची जी डिटेलिंग आहे, त्याची जी गूढता आहे, ती आज आपण उकलूयात. आणि त्यासाठी आपल्या बरोबर प्रवीण सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर मला पहिला प्रश्न असा होता की संस्कृतीमध्ये नक्की काय? अ, सर्वप्रथम आपण हे चर्चा करू की मागच्या व्हिडिओमध्ये आपण समाजाबद्दल त्याच्या विविध अंगाने चर्चा केली. जसा समाज हा शब्द किंवा ही गोष्ट गुंतागुंतीची आहे, तद्वतच संस्कृती सुद्धा व्यामिश्र गुंतागुंतीची आहे. या गोष्टी अशा आहेत ज्यांना पटकन व्याख्येत बांधता येत नाही. बरोबर आहे. परंतु जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाची जीवन जगण्याची पद्धती. ओके. आता या पद्धतीमध्ये काय काय अंतर्भूत होतं हम्म. याची आपण चर्चा करू शकतो. बरोबर. जसं की एखाद्या समाजात राहणाऱ्या मुळात संस्कृती ही लोकांनी बनली असते. ती एक ओके. सामूहिक एंटिटी आहे. तर या समूहाने आपले पोशाख, आपलं खानपान, आपली भाषा, आपली नियमन, प्रोटोकॉल्स, त्यासोबतच आपला वैज्ञानिक दृष्टिकोन, अशा सगळ्या गोष्टींनी मिळून संस्कृती तयार होत असते. ओके. संस्कृती आणि प्रकृतीमध्ये काय फरक आहे? प्रकृती जसा त्या शब्दाचा अर्थच अभिप्रेत होतो आपल्याला. प्रकृती म्हणजे जे जे निसर्गतः उपलब्ध आहे. मग नैसर्गिक गोष्टींच्या भवतालामध्ये जी काही त्या समाजात राहणारी लोक आहेत, त्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून त्या अवकाशात राहून जी जीवन पद्धती विकसित करतात, तिला मात्र आपण संस्कृती म्हणू शकतो. ओके. ही प्रकृती आणि संस्कृती जी आहे त्याच्या संमेलनातनं सभ्यता सुरू निर्माण होते का? अगदी बरोबर. आता मुळात बऱ्याचदा संस्कृती आणि सभ्यता हे एकाच अर्थाने वापरले जातात, परंतु त्यात एक मायन्यूट फरक आहे आणि तो महत्वाचा फरक आहे. संस्कृती ही अमूर्त संकल्पना आहे. ओके. म्हणजे संस्कृतीमध्ये अस्पर्श गोष्टींचा समावेश होतो. बरोबर आहे. म्हणजे आपण जेव्हा जीवन पद्धती म्हणतो, ती काही टँजिबल गोष्ट नाही. बरोबर आहे. परंतु सभ्यता ही दृश्य स्वरूपात दिसणारी, तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीने साधलेली अच्छा. अशी ही मूर्त संकल्पना आहे. ओके. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा आपण हरप्पा सिव्हिलायझेशन म्हणतो, मुळात बरोबर. सभ्यतेसाठी इंग्रजी शब्द सिव्हिलायझेशन. बरोबर. तर तेव्हाची आपल्याला तेव्हाची नगर रचना दिसते, तेव्हाची बांधकामं दिसतात, त्यावेळेसची प्रगती आपल्याला प्रत्ययास येते. ताजमहलचं उदाहरण देऊ शकतो आपण. ताजमहल ही मुघल सभ्यतेचे एक प्रतीक म्हणता येईल. बरोबर आहे. सभ्यता आणि संस्कृती यातला आपण फरक आताच बघितला. बरोबर. आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की ही जी संस्कृती आहे ती एका विशिष्ट एरियाशी संबंधित असते का? किती मोठा एरिया बाबा संस्कृती असू शकते, असं काही आहे का? मुळात संस्कृतीकडे बघण्याचा तुम्ही कुठल्या स्थानावरून त्याकडे बघताय. ओके. म्हणजे अख्ख्या देशाची एक संस्कृती असू शकते, कारण आपल्या सिलेबसचाही भाग आहे तो भारतीय संस्कृती. परंतु आपण भारतात जर बघितलं तर भारत हा अनेक संस्कृतींच्या एक प्रकारे जगडव्याळ मिश्रणातून तयार झालेला. त्यामुळे भारतात जर बघायला झालं तर मराठी लोकांची वेगळी संस्कृती आहे. ईशान्य भारतातील लोकांची वेगळी संस्कृती आहे. दाक्षिणात्य संस्कृती वेगळी आहे. बरोबर आहे. तसं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला संस्कृतीकडे बघतो. म्हणजे असं एरिया नाही डिफाईन करता येणार. तसं नाही. एरियापेक्षा मी म्हणेन की जर मी परदेशातून पाहतो किंवा परदेशात आपण डायस्पोरा बद्दल चर्चा करतो, तेव्हा परदेशातील भारतीयांची मिळून ते एक संस्कृती म्हणतो. ओके. संस्कृती नष्ट होते का? संस्कृती ही प्रवाही संकल्पना आहे. मुळात संस्कृती डबक्यासारखी जेव्हा साचते, बरोबर, तेव्हा ती विकृती बनते. ओके. त्यामुळे संस्कृती ही प्रवाही असली पाहिजे. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते
त्या नव्या काळाच्या नियमांनी ती बदलत असते. अच्छा. संस्कृतीचे वर्गीकरण आपल्याला कसे करता येईल? संस्कृतीचे वर्गीकरण आपल्याला असं करता येईल की बघा, की उच्च संस्कृती म्हणजे हाय कल्चर नावाची एक संकल्पना. ओके. म्हणजे जशी साध्या शब्दात सांगायचं झालं तर अभिजनांची संस्कृती. बरोबर. म्हणजे त्यामध्ये उच्च अभिरुची अपेक्षित असते. अच्छा. काही लोक असतात आपल्यामध्ये जे शास्त्रीय संगीत ऐकतात. काही लोक म्हणजे शेक्सपियरचं साहित्य वाचतात. क्लासिकल इंग्लिश लिटरेचर त्यांना आवडत असतं. बरोबर आहे. ही जी लोक असतात ह्या उच्च अभिरुचीमुळे त्याला नाव उच्च संस्कृती असतं. अच्छा. त्याचसोबत याचाच जर आपण या नाण्याची दुसरी बाजू बघायची झाली तर लोकसंस्कृती आहे. बरोबर आहे. म्हणजे औद्योगिकरण पूर्व काळामध्ये जी बहुजनांची संस्कृती होती, जसे लोककला, लोककथा, लोकसंगीत यातून जे एक प्रकारची संस्कृती उदयास आली त्याला आपण लोकसंस्कृती म्हणतो. आता आजच्या काळात किंवा काळाच्या कुठल्याही टप्प्यावर म्हणजे जसं उदाहरणार्थ 70s-80s मध्ये बेल बॉटम पॅन्ट्स फेमस होत्या. बरोबर आहे. 2000च्या काळात हॅरी पॉटरची पुस्तकं फार फेमस होती. बरोबर आहे. आजचा जर बघितलं तर आता रील्स फार लोकप्रिय आहेत. बरोबर आहे. तर याला म्हणतात पॉप कल्चर, ओके. म्हणजेच लोकप्रिय संस्कृती किंवा पॉप्युलर कल्चर. बरोबर आहे. जसं 2000 ते 2010चा काळ बघितला तर रिमिक्स गाण्यांचं फार एक लाट आली होती. बरोबर आहे. तर तोही पॉप कल्चरचा भाग. ओके. त्या भागातली एक हे जी सांस्कृतिक वैशिष्ट्ये असतात त्या कालखंडातली बरोबर आहे. मग लोकांच्या ते गतस्मृतींचा किंवा नॉस्टॅल्जियाचा भाग बनतात. ओके. आणि यासोबतच संस्कृतीचा अजून एक प्रकार सांगता येईल त्याला म्हणतात उपसंस्कृती हम्म. म्हणजे सब कल्चर. बरोबर. म्हणजे समजा आजचा काळ आहे 2025 या सालामध्ये जर बघायला झालं तर एकंदर भारताची एक संस्कृती आहे, पण या भारतामध्ये अनेक उपगट अस्तित्वात आहेत. बरोबर जसं आहे. की जनरेशन झेड म्हणतो आपण. बरोबर आहे. तर त्यांचं एक काहीतरी वेगळंच चाललेलं असतं किंवा त्यांचे स्वतःचे नियम काहीतरी वेगळे आहेत. त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती वेगळी आहे. त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर त्यांची संस्कृती म्हणजे ते एक उपसंस्कृती म्हणता येईल. बरोबर. LGBT कम्युनिटीची एक संस्कृती असते, त्याला आपण या सब कल्चरमध्ये घेऊ शकतो. महाराष्ट्राची संस्कृती ही भारतीय संस्कृतीची उपसंस्कृती असं म्हणते. अगदीच म्हणता येईल, कारण महाराष्ट्र हे मुळात तसं बघायला गेलं तर भारत हा एक संस्कृती किंवा एक समाज कधीच नव्हता बरोबर. आणि कधीच नाही. भारताला जोडणारा काहीतरी सांस्कृतिक दुवा आहे. भारतामध्ये अशी काही मूल्यव्यवस्था आहे जी सगळ्या राज्यामध्ये आपल्याला प्रत्ययास येते, बरोबर आहे. परंतु विविधता ही तितक्याच प्रमाणात आहे. बरोबर. त्यामुळे महाराष्ट्र ही भारताच्या दृष्टीने खूप संस्कृती म्हणता येईल. ओके. संस्कृतीचे घटक कुठले म्हणता येतील? संस्कृतीचे घटक म्हणजे बघा की संस्कृती कोणत्या कोणत्या मार्गाने हस्तांतरित होते. बरोबर. सगळ्यात महत्वाचा संस्कृतीचा घटक आहे भाषा. बरोबर. आणि या एकाच कारणामुळे मनुष्य प्राण्यामध्ये संस्कृती अस्तित्वात असते, प्राण्यांमध्ये नसते. ओके. कारण ती संस्कृती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्याकडे भाषा नावाचं एक समृद्ध माध्यम नाही. बरोबर. तर भाषा हे एक महत्वाचा घटक आहे. त्यासोबत प्रतीक असतात. बऱ्याचदा वेगवेगळी प्रतीकं ही संस्कृतीचं एक प्रकारे प्रतिनिधित्व करत असतात. बरोबर आहे. इव्हन तुम्ही आजच्या काळात बघाल तर इमोजीज हे सुद्धा एक प्रकारचं प्रतीकच आहे बरोबर. आजच्या संस्कृतीचं. काही नियमन असतात, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितले नियमन म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स. बरोबर आहे. मग नियमन वेगवेगळ्या प्रकारची असतात, काही त्या समाजांनी बनवलेली असतात, काही कायदे करून बनवलेली असतात. बरोबर आहे. त्यासोबतच त्या काळामध्ये विकसित होत गेलेली मूल्य व्यवस्था हे सुद्धा बरोबर. संस्कृतीचा महत्वाचा घटक म्हणतात. ओके. संस्कृतीची वैशिष्ट्ये कुठली असतात? संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्कृती ही प्रवाही असते. संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. बरोबर. संस्कृती ही गोष्ट तुम्हाला सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून शिकावी लागते. म्हणजे असं होत नाही की जन्मताच तुम्ही संस्कृती घेऊन येता. ती प्रोसेस, ती प्रक्रिया तुमच्या सोबत घडावी लागते. राईट. ही एक प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला संस्कृतीची सांगता येतील. त्याचप्रमाणे संस्कृती ही एकात्मिक गोष्ट आहे. म्हणजेच काय की संस्कृती ही काही स्टँड अलोन गोष्ट नाही. बरोबर. त्या समाजातली लोक, तिथला धर्म, तिथल्या चालीरीती, तिथल्या सगळ्या एकंदर तो अवकाश याच्याशी संबंधितच संस्कृती असते. त्यामुळे तिला एक एकात्मिकता लाभलेली असते. ओके. एखादी संस्कृती श्रेष्ठ असते आणि दुसरी कनिष्ठ असते असं काय असतं का? हा एक चांगला प्रश्न विचारलात. त्यासाठीची एक महत्वाची कन्सेप्ट आहे, तिला म्हणतात स्वसंस्कृती श्रेष्ठतावाद. अच्छा. किंवा स्वसमूह श्रेष्ठतावाद. हम्म. याला इंग्लिशमध्ये शब्द आहे एथनोसेंट्रिसिझम. बरोबर. याचा अर्थच असा आहे की एखाद्या म्हणजे समजा माझी एक विशिष्ट संस्कृती आहे,
ती श्रेष्ठ समजून मी इतर संस्कृतींना जज करणं बरोबर आहे. किंवा त्यांना एक प्रकारे कमी लेखणं. बरोबर आहे. आणि यातनं एक प्रकारचं आता या कन्सेप्टकडे समाजशास्त्रज्ञ दोन्ही अंगाने बघतात, सकारात्मक आणि नकारात्मक. समजा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण भाषेचं उदाहरण घेऊ, हम्म. की सध्या मराठी भाषेबद्दल बराच गजब चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे तो दोन अंगाने चालू आहे. एक सरकारी पातळीवर की मराठी हिंदीची सक्ती वगैरे, तेव्हा आपण मराठीसाठी आंदोलन केलं आणि तो एक प्रकारे आपण हाणून पाडला डाव. आणि दुसरं म्हणता येईल की जी सर्वसामान्य लोक आहेत किंवा पक्षांचे कार्यकर्ते आहेत, ते उत्तर भारतीयांना दक्षिण भारतीयांना पकडून तुम्ही मराठी बोललंच पाहिजे वगैरे त्या गोष्टी सुनावतात. हे अनेक राज्यात घडत आहे. तर यामध्ये एक प्रकारे स्वतःच्या भाषेबद्दलचा अभिमान आहे, श्रेष्ठत्व आहे आणि भाषा ही संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. बरोबर. म्हणजेच हे स्वसंस्कृती श्रेष्ठतावादाचं आपण उदाहरण म्हणू शकतो. तर समाजशास्त्रज्ञ म्हणतात की यातून वेगवेगळ्या भिन्न संस्कृतीमध्ये संघर्ष उद्भवू शकतो, ही एक त्यातली निगेटिव्ह बाजू आहे. आणि बरोबर. दुसरे म्हणतात की स्वतःच्या संस्कृतीबद्दलचा अभिमान वृद्धिंगत होणं हेही कधी कधी काळाची गरज असते. बरोबर आहे. त्यामुळे या दोन्ही अंगाने आपल्याला त्याकडे बघता येईल. अच्छा. धर्म हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे का? धर्म आणि संस्कृती यामध्ये सहसंबंध नक्कीच असतो. हम्म. बऱ्याचदा धर्मातल्या चालीरीती, धार्मिक बाबी हा संस्कृतीचा भाग बनतो. बरोबर आहे. बऱ्याचदा सांस्कृतिक प्रवाहातील गोष्टी हा धर्म स्वतःहून स्वीकारतो. अच्छा. त्यामुळे जर भारतीय संबंधात बघायचं झालं तर बऱ्याचदा हिंदू हा धर्म आहे का संस्कृती आहे हाच वाद बरोबर आहे. चर्चेला जातो. त्यामुळे भारतीय परिप्रेक्षात तर धर्म आणि संस्कृतीचं मी म्हणेन की पूर्णतः परस्पर संबंध आहेच. आहेच. ओके. संस्कृतीचं संकरीकरण होतं का? येस. 1991 मध्ये जेव्हा आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, त्यानंतर या प्रक्रियेस संकरीकरणाच्या म्हणजेच हायब्रिडायझेशनच्या प्रक्रियेस प्रचंड वेग मिळाला. आता संकरीकरण म्हणजे काय? आपल्याला संकरीकरणाची प्रक्रिया माहिती आहे की दोन वेगवेगळी वाहनं एकत्र करून एक तिसरा वाहन तयार कर किंवा अधिक उत्कृष्ट वाहन तयार कर. तर संस्कृतींचंही तसंच आहे. आजच्या घडीला जर तुम्ही मला विचाराल तर शुद्ध संस्कृती ही कुठंच अस्तित्वात नाही. अच्छा. प्रत्येक संस्कृतीवर इतर संस्कृतींचा नक्कीच प्रभाव झालेला. 90च्या काळानंतर आपल्या मग संस्कृतीचे जे घटक आहेत आपण जे चर्चेले की समजा पोशाख असेल, खानपान असेल, मनोरंजनाची साधनं असेल, त्यावर प्रचंड प्रमाणात प्रभाव पडलाय. त्यात समाज माध्यम आली. त्यामुळे जग इतक्या विविध प्रकारे जोडलं गेले. बरोबर आहे. हे जे ग्लोबल विलेज म्हणतो, त्यामुळे ग्लोबल संस्कृती आकारास येत आहे. बरोबर आहे. त्यामुळे संस्कृतीचं संकरीकरण हे 100% होत आहे. त्यामध्ये होतं काय की समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये अलीकडे ख्रिसमस साजरा करण्याचं प्रमाण वाढले. बरोबर. आजकाल तर हॅलोविन वगैरे पण सण साजरे केले जातात. एक्झॅक्टली. त्यासोबतच खानपानामध्ये बघाल तुम्ही तर समजा आता यामध्ये ग्लोबलायझेशन नावाची एक महत्वाची कन्सेप्ट आहे. ग्लोबलायझेशन या शब्दाचा अर्थ असतो ग्लोबलायझेशन प्लस लोकलायझेशन. अच्छा. तर ग्लोबल आणि लोकल. एखादी मल्टीनॅशनल कंपनी जेव्हा भारतात येते, हम्म. समजा मॅकडोनाल्डची चेन भारतात जेव्हा येते, तेव्हा ती इथल्या संस्कृती अनुरूप ते पदार्थ बनवायला सुरुवात करते. त्यामध्ये ती त्या अनुषंगाने बदल करते. समजा आता बर्गर जे येतं मॅकडोनल्डचं, चिकन महाराजा म्हणा किंवा बरोबर. आलू टिक्की बर्गर वगैरे, तर हे इंडियन मॉडिफिकेशन्स आहेत त्या. बरोबर. किंवा इटालियन पिझ्झावर पनीरचं टॉपिंग असणं, बरोबर. हे संकरीकरण. बरोबर. तर अशा विविध प्रकारे संस्कृतींची सरमिसळ होत आहे आणि संकरीकरण ही काय म्हणता येईल आपल्याला अपरिहार्य प्रक्रिया. म्हणजे बरं जागतिक संस्कृतीमध्ये मॅकडोनाल्डायझेशनच म्हटलं जातं. एक्झॅक्टली. मॅकडोनाल्ड, पण त्या मॅकडोनाल्डच भारतीयांनी बदलायला लावलंय. अगदी बरोबर. इव्हन चायनीज पदार्थ तर इतके भारतीयकरण झालेले आहेत बरोबर आहे की भारतीय जर चीनमध्ये गेले तर त्यांना वाटेल की खरंच चायनीज भारतातच मिळतं. बरोबर. ते चीन मधल्या चायनीज पदार्थांना नाव ठेवून येतील. बरोबर. इतकं आपण गोबी मंचुरियन वगैरे पदार्थ आपलेसे केलेले. तर हे म्हणजे लोकलचाही प्रभाव ग्लोबलला पडतोय. एक्झॅक्टली. अगदी. आता या पुढचा प्रश्न असा आहे की सॅलड बाउल आणि मेल्टिंग पॉट अशी एक चर्चा असते. बरोबर. ती चर्चा काय आहे आणि संस्कृतीला कशा प्रकारे बघितलं पाहिजे? बरोबर. आता हे आपण संस्कृतींच्या सरमिसळीबद्दल बोलत होतो. तर अनेक संस्कृती जेव्हा एकत्र नांदतात तेव्हा त्याचं वर्गीकरण दोन प्रकारे करतात. त्याच्यात दोन थिअरीज आहेत. एक आहे सॅलड बाउल थिअरी, एक आहे मेल्टिंग पॉट. आता त्या नावावरूनच ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. बरोबर आहे की सॅलड बाउल म्हणजे काय? सॅलड मध्ये जे प्रत्येक घटक असतो तो एक प्रकारे ते मिश्रण असतं, परंतु त्या मिश्रणामध्ये त्या प्रत्येक घटकाचं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला जाणवतं. अच्छा. म्हणजे भारताचं उदाहरण घ्या की भारत हा अनेक संस्कृतींचा संगम आहे.
परंतु यातल्या प्रत्येक संस्कृती आपलं अस्तित्व राखून आहे. दाखवलं. पंजाबी संस्कृती आपल्याला उठून दिसते वेगळी, महाराष्ट्रीयन बरोबर. संस्कृती आहे, दाक्षिणात्य संस्कृती आहे. तर हा एक प्रकारे सॅलेड बॉल मॉडेल आहे. किंवा बरोबर. पाश्चात्य देशामध्ये कॅनडाला असं म्हणतात की कॅनडामध्ये इमिग्रंट जरी आले तरी ते आपली संस्कृती अबाधित ठेवून तिथे राहू शकतात. बरोबर आहे. परंतु दुसरं उदाहरण आहे मेल्टिंग पॉट. आता मेल्टिंग पॉट म्हणजे समजा मी दुधामध्ये पाणी मिक्स केलं तर दूध आणि पाणी मला वेगळं दिसत नाही. बरोबर आहे. ते एक प्रकारे त्यात दुधाचं जर प्राबल्य असेल तर ते पूर्ण मिश्रण दुधासारखं दिसतं. बरोबर. जसं अमेरिकेची संस्कृती आहे. अमेरिकेमध्ये जे बाहेरून लोक येतात तर अमेरिकेमध्ये जनरली असं होतं की त्या लोकांना अमेरिकन संस्कृतीचा स्वीकार करावा लागतो. बरोबर आहे. तर ते एक प्रकारे एकजिन्सीपणा तिथं आहे. अच्छा. तिथं या लोकांचं वेगळेपण सहसा उठून दिसत. बरोबर आहे. त्यामुळे त्याला आपण मेल्टिंग पॉट मॉडेल म्हणू शकतो संस्कृतीचं. मग भारताचं सॅलड बाउल साधारणतः म्हणजे येस येस भारताचं सॅलेड मॉडेल. आधुनिकीकरण आणि पाश्चात्यकरण या दोघांचा संस्कृतीवर काय परिणाम होतो आणि वेगळा प्रभाव कसा दाखवता येतो? अगदी आता पाश्चात्तीकरण किंवा आधुनिकीकरण मला जर करेक्ट आठवत असेल तर मला वाटतं 2013 साली नरेंद्र मोदी आलेले फर्ग्युसन कॉलेजमध्ये ओके. आणि त्यांनी त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट होतं की इंडिया नीड्स मॉडर्नायझेशन बट नॉट वेस्टर्नायझेशन. म्हणजे पाश्चात्तीकरणाची भारताला गरज नाही तर आधुनिकीकरणाची. बरोबर आता आहे. मुळात आपण या दोन कन्सेप्ट काय आहेत ते बघू. बरोबर. तर पाश्चात्तीकरण किंवा वेस्टर्नायझेशन म्हणजे एक प्रकारे पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण. अच्छा. ज्यामध्ये तिथल्या भौतिक बाबी किंवा तिथल्या पेहराव, आहार, विचार करण्याच्या पद्धती, कुटुंब व्यवस्था, बरोबर आहे. तिथलं कॉर्पोरेट कल्चर इत्यादी गोष्टींचं अनुकरण करणे. बरोबर. परंतु आधुनिकीकरण हा सर्वांगीण विकासाचं प्रारूप आहे. आधुनिकीकरणामध्ये तांत्रिक प्रगती, वैज्ञानिक प्रगती, तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणं, मूल्यव्यवस्था विकसित होणं हे सगळं बरोबर. अपेक्षित. बरोबर आहे. पाश्चात्तीकरणामध्ये एक प्रकारे स्वतःच्या सांस्कृतिक गोष्टी किंवा स्वतःची मूल्य बाजूला ठेवून किंवा ती मागे सारून इतरांची मूल्य आत्मसात करणे अभिप्रेत आहे. बरोबर आहे. परंतु आधुनिकीकरणामध्ये स्वतःची मूल्यव्यवस्था अबाधित ठेवून प्रगती साधणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. या संदर्भात मला 2 गाणी आठवतात ऍक्च्युली. हम्म. की एक दिलीप कुमारचं गाणं आहे साला मैं तो सांप बन गया. बरोबर. तर या गाण्यात असं म्हटलंय की ये सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो, जैसे गोरा कोई लंडन का. हम्म. मला हे पाश्चात्तीकरणाचं उदाहरण होतं बरोबर. की त्यामध्ये त्याला तो पेहराव करून इंग्लंडच्या एखाद्या गोऱ्या साहेबासारखं दिसायचं. बरोबर. आणि त्याच वेळी राज कपूरचं मला दुसरं गाणं आठवतंय की मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. बरोबर. म्हणजे त्यामध्ये भारतीय मूल्य त्याला कायम ठेवून पाश्चिमात्य गोष्टींचा स्वीकार करायचा. बरोबर. तर कुठेतरी ते मला आधुनिकीकरणाकडे अंगुली निर्देश करत असल्याचं वाटतं. ओके. तर मग आता हे म्हणजे असं नको आहे ना की आपण आधुनिकीकरणाच्या नावाखाली पाश्चात्तीकरण करलं बघतोय एक्झॅक्टली. किंवा उलटही नको आहे ना की आपण पाश्चात्तीकरणाला विरोधाच्या नावाखाली आधुनिकीकरणालाच विरोध करतो. बरेचदा लोकांची चूक तीच होते की पाश्चात्तीकरणालाच आपण आधुनिकीकरण समजतो. बरोबर आहे. इंग्रजीचं जे एक वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे. बरोबर आहे. आणि त्यातून स्थानिक भाषांना जे एक प्रकारे खालच्या नजरेनं बघणं येतं. बरोबर. हा त्याचाच मला प्रभाव वाटतो. ओके. तर आधुनिकीकरण म्हणजे स्थानिक भाषा कायम ठेवत इंग्रजीचा स्वीकार करणं. ओके. सांस्कृतिक गतिमंदता, कल्चरल लॅग ही संकल्पना काय असते? संस्कृतीचं अजून 2 प्रकारे वर्गीकरण करता येतं. संस्कृती ही भौतिक संस्कृती असते आणि अभौतिक संस्कृती असते. अच्छा. म्हणजे समजा कपडे लत्ते, आहार किंवा गॅजेट्स वगैरे ह्या गोष्टी भौतिक संस्कृतीचा भाग आहे. बरोबर आहे. परंतु मूल्यव्यवस्था, वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यानंतर आचार विचार, नियमन, ह्या सगळ्या गोष्टी अभौतिक येतात. बरोबर आहे. जेव्हा भौतिक प्रगती साधणं सोपं आहे किंवा भौतिक संस्कृतीमध्ये बदल करणं हे सोपं आहे. बरोबर. की तुम्ही तुमचा आर्थिक स्तर उंचावला की तुम्ही भौतिक प्रगती साधू शकता आणि भौतिक संस्कृतीचा अंगीकार करू शकता. पण अभौतिक संस्कृतीमध्ये बदल करणं बरोबर ही प्रोसेस थोडीशी वेळखाऊ आहे. बरोबर. आणि भारतासारख्या देशात तेच होतं. म्हणजे स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आलाय पण याचा अर्थ प्रत्येक जण स्मार्ट झाला असं नाही. बरोबर. त्यामुळे भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृतीमध्ये जी तफावत निर्माण होईल या तफावतीला म्हणतात सांस्कृतिक गतिमंदता. ओके. किंवा त्याला इंग्लिशमध्ये कल्चरल लॅग म्हणतात. आणि ही कुठल्याही समाजाच्या विकासासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. अच्छा. आपल्याकडे तो आहे मोठा. अर्थातच आहे.
येस. ओके. मग त्याच्या आणि मुळात मग तंत्रज्ञानाचा स्वीकार हळू केला पाहिजे का? मुळात त्या आता उदाहरण म्हणून एक सांगतो की पॅन्डेमिक मध्ये किंवा आपल्या कोविडच्या काळामध्ये अ, विद्यार्थ्यांना खूप सारा ऑनलाईन क्लासेस वगैरे करावे लागत होते. ओके. तर त्यावेळेसच्या सर्वेनुसार असं आहे की 2/3 विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनचा ऍक्सेस होता. बरोबर आहे. परंतु केवळ 27% विद्यार्थ्यांनाच त्या स्मार्टफोनचा शिक्षणासाठी उपयोग करता आला. अच्छा. म्हणजे स्मार्टफोन असणं ही बरोबर. भौतिक प्रगती आहे. बरोबर आहे. परंतु त्याचा वापर करता येणं किंवा ते ज्ञान त्यांना आत्मसात करता येणं बरोबर आहे. ही मला वाटते की अभौतिक संस्कृती म्हणजे त्यामध्ये ती प्रगती साधण्यात ते कमी पडते ओके. आणि त्यातून ती तफावत आपल्याला लक्षात येते. त्यांचं सांस्कृतिक भांडवल कमी होतं, असं काय आपल्याला म्हणायचंय का? करेक्ट. सांस्कृतिक भांडवल आता भांडवल आपण म्हणतो अनेक प्रकारची असतात. भौतिक भांडवल असतं. जसं की पैसा अडका, जमीन जुमला वगैरे ह्या बरोबर. गोष्टी आपण स्थावर आणि जंगम मालमत्ता ही भौतिक मध्ये येते. त्यासोबतच सामाजिक भांडवल असतं. लोकांचं जे लोकांशी नेटवर्किंग असतं. त्यासोबतच सांस्कृतिक भांडवल, मानवी भांडवल आणि सांस्कृतिक भांडवल अशा दोन्ही कन्सेप्ट आपल्याला अभ्यासाला असतातच. मानवी भांडवल म्हणजे लोकांना जेव्हा आपण शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि कौशल्य प्रदान करतो आणि संधी उपलब्ध करून देतो, तेव्हा लोकसंख्येचं रूपांतर मानवी भांडवलात होत असतं. बरोबर आहे. पण सांस्कृतिक भांडवल ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता एक उदाहरण देऊन सांगतो की माझा एक मित्र होता कॉलेजमध्ये. तर तो पहिल्याच दिवशी आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा तो म्हणाला की माझ्या घरी 10,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. अच्छा. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आम्ही बोलत होतो आणि ती आमच्या आजोबांनी बनवलेली. अच्छा. आणि माझ्या डोक्यात विचार आला की आणि माझ्या घरी मी वाचणारा पहिला व्यक्ती ओके. की पुस्तकं वाचणार. मग मला लक्षात आलं की त्याच्या 3 पिढ्यापासून त्याला ते सांस्कृतिक भांडवल मिळाले. बरोबर आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्ञान असो, त्यानंतर वेगवेगळी ही अशी सांस्कृतिक म्हणजे कला असो, साहित्य असो, या सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस बरोबर आहे. काही लोकांना पिढ्यानपिढ्या मिळत असतो. म्हणजे त्यांच्याकडे सांस्कृतिक भांडवलाचा संचय असतो. ओके. अगदी मराठी मनोरंजन क्षेत्र जरी बघितलं तुम्ही, बरोबर आहे. तर नाटक असो, मालिका असो, चित्रपट असो, विशिष्ट सवर्ण समुदायांचा त्यावर एक प्रकारचा प्रभाव दिसतो. बरोबर आहे. कारण त्यांचं सांस्कृतिक भांडवल. बरोबर आहे. बहुजनांना त्या क्षेत्रात प्रवेश करायलाच अडचण येते. कारण बरोबर. त्यांच्याकडे ते भांडवल नसतं. बरोबर आहे. येस. म्हणजे हा एक प्रकारचा सापेक्षतावाद आहे का? बरोबर. की कल्चरल रिलेटिव्हिजम? अगदी बरोबर. म्हणजे मुळात हा सापेक्षतावाद आहेच. पण कल्चरल रिलेटिव्हिजम किंवा सांस्कृतिक सापेक्षतावाद ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी संकल्पना आहे, ही आपण जी याच्या आधी चर्चा केली, एथनोसेंट्रिसिझम म्हणजे स्वसंस्कृती श्रेष्ठतावाद, बरोबर. याच्या विरुद्ध संकल्पना आहे. अच्छा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या पहिल्या कन्सेप्ट मध्ये असं होतं की माझी संस्कृती श्रेष्ठ समजून दुसऱ्यावर टीका करणं टीका करणं. किंवा दुसऱ्यांना कमी लेखणं. यामध्ये असं आहे सापेक्षतावादामध्ये की दुसऱ्या संस्कृतीतल्या गोष्टी त्या संस्कृतीच्या संदर्भात तपासणे. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे बऱ्याचदा होतं की चीनमध्ये लोक किड्यामुंगे खातात बरोबर आहे. किंवा चीनमध्ये आणखीन एक प्रथा मी वाचली होती की तिथल्या बायकांची पाय बांधून ठेवले जायचे. बरोबर. कारण लहान पाय हे सौंदर्याचं लक्षण. हो. काही संस्कृतीमध्ये गळ्याला ते रिंग बांधतात कारण उंच होते. हा मान उंच होणं हे सौंदर्याचं लक्षण. काही संस्कृतीमध्ये लठ्ठपणा हे दक्षिण भारतात पण आहे. सौंदर्याचं लक्षण आहे. बरोबर आहे. अर्थातच. तर मुळात आपण त्याचा कॉन्टेक्स्ट लक्षात घेतला पाहिजे बरोबर आहे. की ही प्रथा तिथे कशी विकसित झाली आणि का विकसित झाली. बरोबर आहे. म्हणजे सांस्कृतिक सापेक्षतावादामध्ये एक प्रकारे थोडीशी एम्पथी किंवा अनुकंपेची अपेक्षा केली जाते. बरोबर. येस. इनकल्चरेशन ते काय असतं म्हणजे? इनकल्चरेशन म्हणजे पाश्चात्यांनी समजा भारतात वास्तव्यास आले तर त्यांनी भारतीय संस्कृतीतल्या घटकांचा स्वीकार करणे. अच्छा. म्हणजे एखादी पाश्चात्य स्त्री भारतात वास्तव्यास आली आणि ती कायम जर राहणार असली तर भारतीयांचा पेहराव, भारतीयांचं एक प्रकारे काय म्हणता येईल त्याला राहणीमान तिने आत्मसात केलं किंवा एखादा ख्रिश्चन मिशनरी आहे. बरोबर. त्याने समजा भारतीय साधू संतांसारखे काय म्हणता येईल पेहराव करून आपली प्रवचने द्यायला सुरुवात केली. बरोबर. बरेचदा ख्रिश्चन मिशनरींचे जे प्रवचन असतात त्याला आजकाल सत्संग म्हणलं जातं. बरोबर. तर तेही एक प्रकारे इथल्या संस्कृतीतलाच घटक उचलणं झालं किंवा त्याचा आत्मसात करणं झालं असं म्हणता येईल. कल्चरल अप्रोप्रिएशन अशी एक संकल्पना ऐकली, ती काय? बरोबर. आता अप्रोप्रिएशन चा जर अर्थ बघायचा झाला तर आपल्या सोयीनुसार वापर करणे. अच्छा. अप्रोप्रिएशनचा अर्थ
तर समजा एखादा घटक आहे सांस्कृतिक किंवा एखादी डॉमिनंट कम्युनिटी आहे, विचार न करता ती कम्युनिटी जर दुसऱ्या संस्कृतीतल्या घटकांचा उपयोग करून अच्छा. घेते. समजा आता भारतीय संस्कृतीतले काही पवित्र प्रतीक आहेत, म्हणजे स्वस्तिकचं चिन्ह असेल किंवा ओमचं चिन्ह. समजा पाश्चात्य देशामध्ये ती लोक ही चिन्हांचा वापर गैरमार्गाने करत असतील किंवा कपड्यावर करत असतील आणि ज्या ज्या कारणामुळे आपल्या भारतीयांच्या भावना दुखवू शकतात. बरोबर आहे. ते असा वापर करतायत कारण त्यांना या गोष्टीचं सांस्कृतिक महत्व माहित नाही की बरोबर. भारतामध्ये या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. हो झाले. आता अलीकडेच एक रील फेमस झालं होतं. एक मराठीच रील बनवणार आहे, त्याचं नाव डॅनी पंडित आहे. हम्म. त्याने साऊथ इंडियन महिलांच्या नृत्याचं कॉपी केलं होतं. अच्छा. विशिष्ट प्रकारचं एक त्या बायका नृत्य करतात. तर परवाच मी त्याबद्दल न्यूज वाचली की ऍक्च्युली ती त्या बायका म्हणजे महाराष्ट्रात जशी देवदासी प्रथा हा. आहे तशा त्या समुदायामध्ये देवाला वाहिलेल्या बायका असतात बरोबर. आणि त्या प्रथेचा भाग म्हणून त्या तसं नृत्य करतात. डान्स करत असतात. बरोबर. पण हे विनोदासाठी त्यांचा वापर झाला. अख्ख्या भारतभरात त्यांच्यावर लोकांनी हसून घेतलं. पण त्यामागे करून किनार आहे त्या गोष्टीला. बरोबर. आणि हे म्हणजेच कल्चरल अप्रोप्रिएशन. ओके. की असं समजून न घेता ते एखादी गोष्ट सादर करतात. एक्झॅक्टली. बरोबर. थोडक्यात ही संस्कृती अन्यायकारक होऊ शकते का? संस्कृती ही अर्थातच होऊ शकते आणि त्यामुळेच संस्कृतीचा हा जो प्रवाहीपणा आहे बरोबर आहे. तो टिकला पाहिजे. मुळात संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याकडे बऱ्याच लोकांचा कल असतो बरोबर. की आमचं जुनं तेच सोनं होतं आणि आम्हाला ते आधी होतं तशीच संस्कृती प्रस्थापित करायची. मुळात ज्या गोष्टी संस्कृतीत कालबाह्य झाल्या बरोबर आहे. त्या लोकांना परत आणायच्या असतात कारण त्या या समाजातल्या उच्चवर्णीयांसाठी सोयीस्कर असतात. बरोबर आहे. आणि त्या गोष्टी कालबाह्य झाल्यात कारण त्या विरुद्ध काहीतरी उठाव झालेले असतात, काही गोष्टी आंदोलन झालेले असतात. जे पिछडलेले किंवा दलित वर्गातली लोक आहेत त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवलेला असतो. बरोबर. त्यामुळं ते पुनरुज्जीवन करण्यात काही मला फारसा अर्थ वाटत नाही. ओके. म्हणजे बदल होण्याची संस्कृती आहे. अगदी 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 बदल हा संस्कृतीचा प्राण आहे असं बरोबर. म्हणतात. इतरच ते टिकू शकते येस एक्झॅक्ट. आणि बदलने साचून राहिली एखाद्या रक्तासारखी अगदी तर अगदी. मात्र मध्ये टिकू शकत नाही. थोडक्यात वाहता प्रवाह आहे संस्कृतीमध्ये. बरोबर बरोबर. बरोबर. तर अशा प्रकारे खूप इंटरेस्टिंग चर्चा आपली झाली की संस्कृती हे कसा एक वाहता प्रवाह आहे आणि संस्कृती आणि सभ्यता यांचा संबंध आणि संस्कृती संबंधित विविध प्रकारचे टर्म्स जे आहेत संज्ञा त्या आपण बघितल्या. नक्कीच मुलांना याचा परीक्षेमध्ये फायदा होईल. अशा प्रकारच्या चर्चा आपण यापुढे सरकत राहू नक्कीच. आणि भारतीय समाज हा जो घटक आहे पेपर 1 मधला त्यातनं अजून आपल्याला क्लिअरिटी येत जाईल आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे आवाहन. थांबूयात.